आषाढी सोहळ्यासाठी लाखो भाविक सध्या पंढरीची वाट चालत आहेत आणि पंढरपूरचा प्रसाद जो मंदिर समितीच्या वतीने देण्यात येतो तो प्रसाद आहे बुंदीच्या लाडूचा आणि या लाडूच्या प्रसादाला खूप मोठी मागणी असते आणि त्याची तयारी आता जोरदार सुरू झालेली आहे। गेल्या 15 दिवसापासून हे बुंदीचे प्रसाद लाडू बनविणे आणि त्याचं पॅकिंग करून ठेवणे याची लगबग सुरू झालेली आहे। सोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सर आहेत। सर मला सांगा यावेळेला आषाढीला किती लाडू बनवायला लागणार आहेत? भाविकांची संख्या यंदा जास्त वाटते। आता आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात भाविक आता दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत आणि दर्शन झाल्यानंतर पांडुरंगाचा प्रसाद आशीर्वाद म्हणून या बुंदी लाडू प्रसाद त्याचप्रमाणे राजगिरा लाडूला सुद्धा प्रचंड मागणी आहे। या वारीच्या कालावधीत आमचं आता नियोजन 13,50,000चं म्हणजे 14 लाखाचं जवळजवळ नियोजन आहे। हा लाडू अतिशय उत्कृष्टरित्या बनवला जातो। याच्यामध्ये सर्वच ड्रायफ्रूट्स असतील, बाकीचं चांगलं रिफाईंड तेल आहे, चांगल्या प्रतीची डाळ वापरून या ठिकाणी बनवतो आहे। त्याचनंतर अन्न औषध प्रशासनाकडून त्याची तपासणीसुद्धा करून घेतलेली आहे, जेणेकरून भाविकांना जो लाडू देतो आहे तो उत्कृष्ट असेल आणि त्याची गुणवत्तासुद्धा चांगली असेल। जवळपास 14 लाख हा लाडू प्रसाद आपण तयार करणार आहोत। त्याचे देणगी मूल्य 20 रुपये आहे। त्याचप्रमाणे राजगिरा लाडूसुद्धा आपण भाविकांना प्रसाद म्हणून देणार आहोत, कारण एकादशीच्या दिवशी राजगिरा लाडूला प्रचंड मागणी असते। त्याचीसुद्धा 80 ते 1 लाखाचे आपण लाडू तयार बनवून घेतलेले आहेत। ते सुद्धा लाडू प्रसाद भाविकांना प्रसाद म्हणून देणार आहोत। अशा रीतीनं आषाढीला येणाऱ्या भाविकांना आता हा मिळणारा लाडू प्रसाद तयार झालेला आहे। जवळपास 14 लाख लाडू इथं बनवण्यात आलेले आहेत। याच्याबरोबर एकादशीला वापरण्यासाठी राजगिरे लाडूही तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे भाविकांची संख्या जरी वाढली तर त्यांना पुरेल अशा पद्धतीने लाडू द्यायची तयारी प्रशासनाची आहे, मंदिर प्रशासनाची आहे आणि त्यामुळंच आषाढीला येणाऱ्या प्रत्येक भाविकांना हा विठुरायाचा लाडका प्रसाद घेऊन जाता येणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।